नमस्कार. मी विजयकुमार वेंकटेश कुंचनवार, माजी नगराध्यक्ष बिलोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक उमेदवार आहे. बिलोली नगर परिषद संदर्भात, शहराच्या संदर्भात मी विकासाची काही कामे केलेली आहेत. माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्यसभा सदस्य श्री डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब, आमदार श्री जितेशजी अंतापूरकर साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे स्वीय सहाय्यक बालाजी पाटील खतगावकर साहेब यांच्या आशीर्वादानेच मी पाठपुरावा करून बिलोली परिसरासाठी MIDCची मंजुरी करून मोजणी सुद्धा झालेली आहे. या MIDC मुळे आपले बिलोली व परिसरातील उद्योग येणार आहेत, कारखाने येणार आहेत. त्या कारखान्यासाठी जवळपास 3 ते 4 हजार इथं नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बिलोली व परिसरातील नवयुवकांना संधी मिळणार आहे. तसेच बिलोलीमध्ये न्याय भवन मंजुरी सुद्धा झालेली आहे. न्याय भवन म्हणजे ST आणि SC मुलींसाठी वसतिगृह, त्यासाठी जवळपास 100 कोटीची मंजुरी झालेली आहे. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याचे इमारती बांधकाम चालू झालेले आहे. डाक भवन म्हणजे पोस्ट ऑफिसच्या जागेसाठी 3 कोटी मंजूर झालेले आहेत. बसस्टँडच्या दोन्ही बाजूने काँक्रिटीकरण झालेलं आहे. तसेच बसस्टँड आणि हायवे टचमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सची मंजुरी झालेली आहे. असे भरपूर कामं आपण केलेले आहोत. यापुढं बिलोलीमध्ये मंदिरांसाठी सुद्धा आपल्याला निधी मंजूर करून घ्यायची आहे व मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना आणि बौद्ध विहार त्यासाठी निधी आणि नवयुवकांसाठी किंवा शैक्षणिकसाठी आपलं महाविद्यालय सुद्धा इथे मंजूर करून आणणे आहे. असे विकासासाठी आपलं भरपूर आपण काम करणार आहोत. कारण इथं आमदार आहेत, 2 खासदार आहेत. महाराष्ट्र राज्य आपलं भाजपचंच आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट भाजपचंच आहे. त्यामुळं भाजपकडून जर मला निवडून दिलं नगराध्यक्ष म्हणून तर मागे सुद्धा विकास झालेला आहे आणि पुढे सुद्धा विकास करून मी दाखवतो. आणि ह्यासाठी मतदान रूपी आपले आशीर्वाद मला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे बिलोलीमध्ये गरिबांनी बऱ्याच ठिकाणी काही नगरपालिकेच्या जागेमध्ये बांधकाम केलेले आहेत. त्या जागेचे सुद्धा काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्या जागेसंदर्भात सुद्धा आमची सत्ता आल्यानंतर लवकरात लवकर त्यांचे सुद्धा अडचणी दूर करू शकतो. असे भरपूर अडचणी आहेत आणि विकासाचे लहान लहान मुद्दे आहेत. ते मुद्दे सुद्धा आपल्याला म्हणजे रोषणाई म्हणा, रस्ते म्हणा आणि पाणी पुरवठा म्हणा, हे सर्व आपण पार पाडू शकतो. त्यासाठी या निवडणुकीसाठी आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती.